छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवार तालीम शिवजन्मोत्सव मंडळातर्फे यंदाच्या वर्षी 21,000 शिवभक्तांना शिवभोजन देण्यात येणार आहे, अशी माहिती थोरला मंगळवार तालीमचे आधारस्तंभ अमोल बापू शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली। छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोलापूर शहरासह जिल्हा परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हा परिसरातील अनेक शिवभक्त शहरामध्ये दाखल होत असतात। रात्री उशिरापर्यंत मिरवणुका चालतात, हॉटेल बंद असतात, त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या जनतेची पोटाची आबाळ होते। तसंच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना सुद्धा जेवणासाठी त्रास होतो। हे पाहिल्यानंतर मागील 5 वर्षापासून अमोल बापू शिंदे यांनी थोरला मंगळवार तालीम मिरवणूक न करता आणि डीजेला फाटा देत भक्तांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे। मागील 5 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे। यंदाच्या वर्षी 21,000 लोकांना भोजन देण्याचा आपला मानस आहे, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत सागर पिसे, समीर लोंढे, संतोष माळी, अमोल कदम यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवार तालीम शिवजन्मोत्सव मंडळाकडून सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवभक्तांसाठी व पोलीस बांधवांसाठी 21,000 शिवभक्तांसाठी भोजनाची व्यवस्था टेबल खुर्चीवर करण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातला आलेला शिवभक्त सकाळी लवकर मिरवणूक बघण्याकरता येतो आणि रात्री उशीरपर्यंत त्याला उपाशीपोटी सोलापुरातून जावं लागतं। ही गोष्ट लक्षात आल्यानंतर गेल्या 5 वर्षापासून मंडळाच्या माध्यमातून आम्ही असा उपक्रम चालू केला की येणाऱ्या शिवभक्तांना पोटभर जेवण हीच खऱ्या अर्थानं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे असं समजून आम्ही डॉल्बीला फाटा देऊन अशा पद्धतीची शिवजयंती साजरी करत आहोत। मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की त्या दिवशी 19 फेब्रुवारी दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा शिवभोजनाचा प्रसादाचा कार्यक्रम चालणार आहे। तरी सर्व शिवभक्तांनी याचा लाभ लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।